नमस्कार मित्रहो, आज आपण कळमशूर तालुक्यातील मांडवी ग्रामपंचायतीला भेट दिली होती। या दरम्यान मांडवी ग्रामपंचायत अंतर्गत एक पांधन रस्त्याचं काम सुरू होतं आणि त्या पांधन रस्त्यामध्ये कुठेतरी अनियमितता आलेली आहे आणि त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मांडवीचे सरपंच शरद जोनगरे यांनी केला आहे। चला आपण यांच्याशी थोडा वार्तालाप करूया। सांगा सरपंच साहेब, काय म्हणणं आपलं? माझं म्हणणं असं आहे की हा मातोश्री पांधन रस्ता गेल्या 1.5 वर्षापासून सँक्शन आहे आणि 1 वर्षापासून याचं काम चालू आहे। आपण प्रशासनाला वारंवार सांगितलं की हा रस्त्यावर जो कंत्राटदार आहे तो मुरुम व्यवस्थित टाकून नाही राहिला आहे, त्यामुळे तुम्ही इस्टिमेटनुसार आणि शेतकऱ्याच्या मागणीनुसार, कारण शेतकऱ्याच्या मागणी आहे की यांनी बुवा या रस्त्यावर कशाच प्रकारचा मुरुम न टाकता निवड नाल्या खोदल्या आणि त्या नाल्यातून मुरुम टाकला। आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी केली, तहसीलदार साहेबांना, आपले बिकट साहेब आहे त्यांना सुद्धा 2 वेळा आम्ही शेतकरी सर्व लोकं गेलो आणि सावनेर जे उपबांधकाम विभाग आहे त्यांनाही सुद्धा सूचना दिली, परंतु त्यांचं म्हणणं असं झालं की 7 दिवसात टाकतो, 10 दिवसात टाकतो, असं करता करता आज जवळपास 2 ते 2.5 महिने होऊन राहिले आहे, तरीही प्रशासनाला याची जाग नाही आहे आणि शेतकरी जे लोक आहेत प्रशासनाकडून टोलवाटोलवीचं उत्तर तहसीलदार बिकट यांचं नेमकं म्हणणं काय पडलं? त्यांचं म्हणणं शेतकऱ्यासमोर असं पडलं की सरपंच साहेब, आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला त्यांनी किंवा बांधकाम विभागाला जे इंजिनियर लोक आहे सर्वांना फोन केला, तर 7 दिवस 2 दिवस 2 चक्रा त्यांच्याकडे झाल्या। शेतकरीसुद्धा होते। शेतकरी कसं आहे, ग्रामपंचायतला वारंवार नेहमी आठवण करून देते, पण जेव्हा ग्रामपंचायत आपल्या स्तरावर त्यांना पत्र किंवा कोणता व्यवहार केला असता अजूनही याच्यावर मुरुम पडलेला नाही आहे। कारण आता जसं पावसाळा चालू होईल, 2 महिन्यात अजून पिकाची लागवड चालू होईल आणि शेतकऱ्याला खूप त्रास होईल, कारण या पांधन रस्त्यावर शेतकऱ्याचा आवक जावक सर्वात जास्त आहे। 90% शेतकरी जे आहे ते या पांधन रस्त्यावर आहे आणि या पांधन रस्त्याची अशी म्हणजे त्यांना म्हणजे गाड्या फसतात इथे किंवा त्यांचा आवक जावक सर्व बंद होऊन जाईल, कारण इथे पावसाळा राहिला म्हणजे चिखलाचं प्रमाण जास्त होते आणि शेतकऱ्याला आवक जावकला खूप त्रास होईल। त्यामुळं माझी एक मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर या आपल्या माध्यमातून की मुरुम जो आहे, जो इस्टिमेटनुसार जो मुरुम आहे जो काही आहे तो ते टाकून याची व्यवस्थित पिचिंग करून शेतकऱ्यांचा हा रस्ता मोकळा करावा अशी माझी मागणी आहे। बरं, यांनी जो सुरुवातीच्या टप्प्यात जो मुरुम टाकण्यात आला होता तो मुरुम इस्टिमेटनुसार किती टाकायला पाहिजे होता? इस्टिमेटनुसार 500 ब्रास यांनी टाकायला पाहिजे होता 1 किलोमीटरमध्ये। मग याने किती टाकला? यांनी आता नाल्या खोदल्या आणि नाल्याचाच मुरुम याच्यात टाकला। ओके ओके। आणि या प्रकारचा या मातोश्री पांधन रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा घाणाघाती आरोप मांडवी गावचे सरपंच यांनी केलेला आहे। या संदर्भात अजून काही लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। तर या पांधन रस्त्या संदर्भात आपलं काय मत आहे की बरोबर बनला की कुठेतरी चाल ढकल करून यातून मलिदा लाटण्याचा प्रयत्न होता, असं काय मत आहे आपलं? महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा रोड पाहिजे होता आपल्याला तसा काही बनलेला नाही आहे। याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये पुरा भ्रष्टाचार झाला आहे। आपल्याला ह्या रोडवर मातोश्री पांधन रस्त्याचा आहे ना, मातोश्री पांधन रस्त्याच्या योजनेअंतर्गत ह्या रोड बनवून राहिला, त्याच्यामध्ये राहिले 500 ब्रास माल टाकायचा आहे, म्हणजे मुरुम टाकायचा आहे। बरोबर, 500 ब्रास मुरुम, 8 इंचचा थर। तुम्हाला आता 8 इंचचा थर दिसून राहिला का? आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मुरुम आहे का? आता हे पाहण्यावाल्यालाच समजते बरोबर, आणि आम्हालाही समजते। गाववाल्याच्या हिशोबाने हा रोड काही बरोबर बनला नाही आहे, तर आम्हाला जसं पाहिजे त्याच्यामध्ये इस्टिमेटमध्ये जसं लिहून आहे तसं आम्हाला रोड ह्या बनवून पाहिजे आणि 500 फूट ब्रास ह्या माल आणला पाहिजे। दुसरी गोष्ट, त्यानं काय केलं आहे, त्यानं ह्या मुरुम हे कुठून विकत नाही आणला आहे, ह्या रविभाऊच्या वावर खसून त्यानं हे वाली मध्ये काढली, हे वाली लालवाली। रॉयल्टीचा नाही आहे, रॉयल्टीचा विषयच नाही आहे। रॉयल्टी डायरेक्ट त्यानं काही माल वावरातून तरसला काढला, याच्याच वावरातून काढला। ही इथं हजर आहे रविभाऊ समोर, हे रविभाऊ इथं हजर आहे, याच्याच वावरातून माल काढला, त्याच्यामध्ये रोल काल कोणताच नाही, त्याचं वावर साफ झालं, त्यानं न्यू दिला, पण काम होतो यायचं मुरुम टाकायचं। हे तुम्ही टाकलं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण याच्यावर मुरुम टाकायला पाहिजे का ना? निवडते माती टाकली, कुठे टाकले? याच्यामध्ये पिचिंग सुद्धा झालेली नाही व्यवस्थित। आणि दुसरी गोष्ट, त्यानं काम केलं, रोड 2 दिवस वापरलं, फक्त 2-3 दिवस,
तर 2-3 दिवसामध्ये रोड थोडी जमणार आहे. पाणी वगैरे काय महत्वाची बांधलं गोष्ट नाही. 70-80% लोक आपल्या गावातले ह्या रस्त्याने जाणे येणं करते. बरोबर. आणि ह्याच रस्ता जर तुम्ही असा बनवला असेल तर गव्हर्नमेंट जवळ काही एवढे जास्त पैसे नका, 10 वेळा एकाच रोडले पैसे देईल. बरोबर. एक वेळा बनवा, चांगला व्यवस्थित बनवा. आमचं काही म्हणणं नाही आणि आमचं काही अडचण बी नाही. फक्त आम्हाला काय अधिकाऱ्यापाशी किती अधिकाऱ्यापाशी गेलो, कलेक्टर साहेबापाशी गेलो आहे, CO साहेबापाशी गेलो आहे, 2 वेळा 3 वेळा आपल्या तहसीलदार साहेबापाशी गेलो आहे. फक्त त्यांना काही बोलतो सांगतो करून राहिले, पण अजून काही झालेलं नाही. रमिकांत सरपंच साहेब, जसं ह्या पांढरा रस्त्याचा ठेका नेमका कोणाला दिला आला होता? हा पांधन रस्त्याचा ठेका जिल्हा परिषदनी गुप्ता म्हणून कोणी ठेकेदार आहे त्यांना झाला होता. त्यांनी पेटीमध्ये किंवा कशामध्ये कोल्हे म्हणून कार्यारंभ आदेशमध्ये जो होता तो आपल्याला गुप्ता म्हणून ठेकेदार होता. आणि कुल्ले ठेकेदार हा पेटी ठेकेदार आहे, होऊ शकते जो हे काम करून आला. हो. आपलं काम ग्रामपंचायतचं काम असं आहे की इंजिनियरने ज्या हिशोबानं आपल्याला यंत्रणा दिली आपलं करून घेणं काम आहे. ओके. याचा कार्यारंभ आदेश जो होता तो गुप्ताच्या नावावर होता. पण तुम्हाला इथं दिसूनच राहिला आहे किती इंच माल टाकलाय ते ना, किती इंच हे केला हे तुम्हाला दिसून राहिलं बा. बरोबर आहे किती टाकला याने इंच, जास्तीत जास्त 2-3 इंच माल टाकला आहे. टाकायचा आहे आपल्याला 8 इंच. बरोबर. वरून मुरुम टाकायचा आहे, त्याच्यावर पाणी मारायचं आहे, त्याच्यावर पिचिंग करायची आहे. पिचिंग करायची. बरोबर. तेव्हा तो रोड चांगला बनन. त्या पद्धतीचं काहीच नाही झालेलं आहे. आता जर बरसालीचा टाइम जर आला तर अजून तर तसंच झालं, दशांतच झालं बोरीला बोकड. पब्लिक कोणाला कष्ट करायला, बरोबर. करणारा माणूस करून चालला जाईल. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला फक्त रोड चांगला करून द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. काय की नेमका काय बोलू शकता आपण याबद्दल? याच्याबद्दल म्हणजे बोल्डर टाकले, मुरुम टाकलं नाही. आमची एकच इच्छा आहे का मुरुम टाकायला पाहिजे. आणि जर काम जर नाही झालं सरपंच साहेब बरोबर, तर मग यावर तुम्ही काय करणार? आता जसं शेतकऱ्यांनी मागत बिकड साहेब आले होते, त्यांना पूर्व सूचना दिली होती. त्यानंतर मग सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आता बा जर या रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही एक तहसीलदाराच्या माध्यमातून म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कडमेश्वर तहसीलमध्ये एक शेतकऱ्याचा मोठं एक आंदोलन म्हणून आम्ही करणार आहोत, अशी सर्व शेतकऱ्याची एक प्रतिक्रिया आहे. आणि ते समोर जर याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई जर झाली नाही, आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन, कारण शेतकऱ्याच्या वहिवाटीचा रस्ता आहे. बरोबर म्हणजे बरोबर बरोबर. त्यांचं तरी जे शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या येण्या जाण्याचा हां. महत्वाचा मार्ग आहे. आणि शासनाने एक चांगली स्कीम राबवलेली आहे. राबवली. पण या स्कीममध्ये हा जो प्रकारचा जो भ्रष्टाचार निमित्त आहे याला कुठेतरी लगाम बसली पाहिजे. बसलं पाहिजे. या आणि संदर्भात शेतकऱ्याला मग तुम्ही सर्व- आमदार साहेबांशी काही बोलणं नाही केलं का? सध्या आमदार साहेबाशी बोलणं नाही केलं, कारण गोष्ट अशी आहे की आमदार साहेबाचं काम काय आहे, निधी देणं. बरोबर. पण त्या निधीचा यंत्रणा जी आहे, इंजिनियर आहे, साऱ्या गोष्टी आहे, हे कशासाठी ठेवले आहे? मग सर्व आमदारच पाहिजे का छोट्याशा गावचं एवढं मोठं हे पाहिजे? यांचं कोणतं काम आहे? बरोबर बरोबर. जे यंत्रणा आहे, यंत्रणेचं काम आहे चेकिंग करणं, सर्व गोष्टी करणं. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये यंत्रणा फेल आहे असं आपल्या याच्यातून म्हणजे या रस्त्यातून दिसून येते. इंजिनियर रातचे येऊन 5 वाजता चौकशी करून येते ना शेतकरी. इंजिनियर रातची चौकशी करते. इंजिनियरची ड्युटी जेव्हा जर एखादा ऑफिसमध्ये जर आपण एखादा कागद घेऊन गेलो ना तर आपल्याला म्हणते 5 वाजले. मग 5च्या नंतर तुम्ही चेकिंग कशी करता? तेव्हा ड्युटीवर राहता का तुम्ही? कोण अभियंता आहे? याचं जे अभियंता आहे कड म्हणून इंजिनियर आहे याच्या आपल्या उपविभागीय अभियंता, त्यांना वारंवार मी सूचना दिल्या की साहेब इथे असं असं चालू आहे किंवा तुम्ही त्यांना मुरुम टाकायला लावा किंवा काही. ते उलट मला काम सांगतात, तर तुम्ही सांगा बा. अरे हो, आम्ही सांगू थकलो. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही बिल काढणेवाले आहे, तुम्ही सर्व गोष्टी आणि इंजिनियर साहेबांना कसं आहे, दिवसा नाही यायला पाहिजे, दुपारी यायला पाहिजे. बरोबर. गावातले लोक घ्यायला पाहिजे, जायला पाहिजे. काय समस्या आहे, काय नाही बा. ह्या गावाच्या लोकांच्या समस्या कोणत्या आहे? ह्या रोड बनवून राहिला. ह्या रोड एवढा महत्वाचा आहे का इथून 70-80% लोकांची वावरा इकडे. बरोबर. 5 वाजता येईन, इथं कोणी राहणार नाही. आपण 5 वाजता यायचं, 5:30 वाजता यायचं, कोणीच ना राहत, आपलं पाहायचं, गापा गुपा करायचा आणि घराकडे जायचं. म्हणजे सर्व सध्या खोगीर भरती काम चालू आहे नाही का? काम चालू, रस्ता बंद. आमदार साहेब झालं, कोणी झालं तर का किती गाव पाहणार आहे? एवढे मोठे गावच आहे. त्यानं निधी दिला, त्या निधीचा वापर बरोबर झाला पाहिजे. आणि तुम्हाला ज्याला ठेका भेटला त्या सर्वात माणसाला बाय व्यवस्थित मिस्टेक काम आहे करून दिलं सर्व पाहिजे. यंत्रणेची. एवढे मोठे बांधकाम विभागातले इंजिनियर आहे, साऱ्या गोष्टी आहे, त्यांना जेव्हा वारंवार आपण सांगतो त्याच्यावर त्याचं लक्षच नाही. मग ग्रामपंचायत काय करेल?
ग्रामपंचायत कोणाला बोलेल? यंत्रणेला. यंत्रणा आपण आपलं कंत्राटदार हा एक काम करण्याचं एक हे आहे. निवेदन देऊन सगळ्यांना झालं आहे. यंत्रणा ही सरकारी आहे, आपण यंत्रणेला म्हणू शकतो. यंत्रणा लक्षच नाही देऊन राहिली. तर अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार इथे या पांधन रस्त्यामध्ये झालेला, मातोश्री पांधन रस्त्यामध्ये, या गोष्टीकडे तहसीलदार आणि संबंधित विभागाचे जे अधिकारी लोक आहेत हे सुद्धा कुठेतरी डोळेझाक करत आहेत. आणि यामुळं या रोडचं चांगलं काम होईल की नाही हे अजून करण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे गावकऱ्यांची जी मागणी आहे आणि शेतकऱ्यांची जी मागणी आहे, जसं सरपंच साहेबांनी सांगितलं त्यानुसार इथे काम पूर्णपणे झाले नाही. सर्व बोगस कार्यक्रम आहे. या बोगस कार्यक्रमाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. आणि जर काम झालं नाही तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक कुठेतरी एक मोठं आंदोलन उभं करण्याचा यांनी मानस इथे बोलून दाखवलेला आहे. धन्यवाद.